नमस्कार, आमच्या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। आज आम्ही बनवणार आहोत मटन पुलाव। मटन पुलाव बनवण्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलं ते बघूया। अर्धा किलो मटन घेतलेले, तांदूळ, कांदे, टोमॅटो, जिरे, लाल तिखट, गरम मसाला, काळा मसाला, हळद, कस्तुरी मेथी, कोथिंबीर, तेल, आलं, लसूण, हिरवी मिरची, मीठ। त्यासाठी लागणारे खडे मसाले: जावेत्री, दालचिनी, लवंग, काळे मिरे, हिरवे वेलदोडे, तेजपत्ता। चला आता मटन पुलाव बनवण्यासाठी आपण कांदे कापून घेऊ। असा आपल्याला बारीक उभा कांदा चिरून घ्यायचा आहे। तसंच आपल्याला टमाटर पण चिरून घ्यायचा आहे। चला आता मटण आपण 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ। बघा आपलं मटण 2 पाण्याने स्वच्छ धुवून झालेले। आपल्याला मटन पुलाव करायचा आहे, त्यासाठी आपण कुकर ठेवलेला आहे। कुकरमध्ये थोडंसं तेल टाकून घेऊ। तेल गरम झालं की लगेच थोडेसे जिरे चांगले तडतडले की कांदा टाकायचा आपल्याला। कांदा थोडासा परतून घ्यायचा आहे। सोनेरी रंग येईपर्यंत थोडासा परतून घेऊ कांदा आपण। बघा आपला कांदा सोनेरी रंग येईपर्यंत परतून झालेला आहे। आता त्याच्यात मटण टाकून घेऊ। अर्धा चमचा हळद, 1 चमचा मीठ, बघा आपलं तेल आणि मिठात मटण चांगलं परतून झालेलं 2-3 मिनिटं। आता गरम केलेलं पाणी 1 तांब्या टाकून घेऊ। कुकरचं झाकण लावून घेऊ आणि 3-1 शिट्ट्या करून घेऊ। चला आपल्या चुलीवर मटण शिजतंय तोपर्यंत आपण तांदूळ धुवून घेऊ। बकऱ्याचं मटण लवकर शिजत नाही, त्यामुळे कुकरमध्ये लावलेलं आहे आपण। चिकन असतं तर शिजवून घेतलं नसतं, डायरेक्ट फोडणीच दिली असती। चला आपल्याला मटन पुलाव करायचा आहे। मटन पुलाव करण्यासाठी आपण कढई ठेवलेली, कढईमध्ये तेल टाकून घेऊ। तेल तापलं की नंतर आपण खडे मसाले टाकणार आहेत। बघा आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आता खडे मसाले टाकून घेऊ। तेजपान, दालचिनी, हिरवी इलायची, काळे मिरे आणि लवंग, जावेत्री। लगेच आपण कांदा टाकून घेणार आहे। हिरव्या मिरच्या, आले लसणाची पेस्ट, हे आता सर्व आपण 5-1 मिनिटं परतून घेऊ। बघा आपला कांदा सोनेरी रंग येईपर्यंत परतून झालेला आहे। त्यात टमाटे टाकून घेऊ। टमाटे 1 ते 2 मिनिटं परतून घेऊ आणि लगेच मसाले टाकून घेऊ। 2 चमचा काळा मसाला, 1 चमचा गरम मसाला,
2 चमचे लाल तिखट, हे मसाले आपले टाकून झालेले 1 ते 2 मिनिटं परतून आपल्याला शिजलेलं मटण टाकून द्यायचंय। हे बघा, हे आपले शिजलेलं मटण टाकून घेऊ आता। तांदूळ शिजण्यासाठी जेवढं पाणी लागणार आहे तेवढं टाकून घेऊ। बघा कसं खळखळ उकळी फुटलेली आहे। आता आपण त्याच्यात धुतलेले तांदूळ टाकून घेऊ। तांदूळ हे आपण 15 ते 20 मिनिटं धुवून ठेवलेले ते भिजत। असं हलवून घेऊ। चवीनुसार मीठ टाकून घेऊ। आपण आधी 1 चमचा टाकलेला आहे, आता त्या अंदाजानुसार टाकून घेऊ। थोडीशी कस्तुरी मेथी हातावर बारीक चोळून टाकून घेऊ। कोथिंबीर। बघा आपल्या पुलावमध्ये सर्व मटेरियल टाकून झालेले आहे। आता आपण 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवू, वाफ काढून घेऊ। बघा आमची मटण पुलावची रेसिपी तयार झालेली आहे। ही रेसिपी झटपट होणारी आहे, तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा। अशाच आमच्या वेगवेगळ्या रेसिपी बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।